नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी बाहेरून म्हणजे ज्याचा आउटर लेअर असणार आहे कुरकुरीत, मध्ये असणार आहे थोडासा सॉफ्टनेस अँड देन आतमध्ये असणार आहे चीजी फिलिंग, दॅट इज चीज बॉल्स। त्यामध्ये आपण भरपूर प्रकारच्या व्हेजेस वापरणार आहे, त्यामुळे ते ऑब्वियसली हेल्दी ऑप्शन आहेच। हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर चीज बॉल्स तुम्ही बऱ्याच वेळा ट्राय केले असतील, पण जर तुम्हाला तीच टेस्ट जर घरच्या घरी करून मिळाली आणि अगदी हेल्दी पद्धतीने तर आवडेल ना। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी या ठिकाणी फुल रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि कसं वाटतं कमेंटमध्ये कळवा। आणि चला रेसिपीला स्टार्ट करूया। सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी बटाटे उकडून घ्यायचे आहेत। मी या ठिकाणी 3 बटाटे घेतलेले आहेत जे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर कांदा, शिमला मिरची बारीक चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर स्वीट कॉर्न, परत या ठिकाणी वाटाणे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोड्याशा भाज्या कमी जास्त करू शकता, म्हणजे गाजर, ग्रेटेड पनीर एक्सेट्रा। हे सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं शिजवून घेतलेलं आहे स्वीट कॉर्न आणि त्यामध्येच वाटाणे ॲड करून जाडसर भरडून घ्यायचे आहेत। आणि बटाटे या ठिकाणी आपले शिजून तयार झालेले आहेत, त्याला छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बटाटे खिसून देखील घेऊ शकता। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये कॉर्न आणि वाटाण्याचे जे काही भरडलेलं मिक्सचर होतं ते ॲड करायचं आहे। कांदा, शिमला मिरची, कॉर्नफ्लॉवर या ठिकाणी 3 चमचे ॲड केलेला आहे। कोथिंबीर आणि वाळलेला कढीपत्ता जो असतो या ठिकाणी क्रश करून ॲड करायचा आहे। त्यानंतर चिली फ्लेक्स, थोडंसं ऑर्गॅनो सीझनिंग ॲड केलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि ब्रेड क्रम्समुळे त्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी होतं, त्यामुळे एक छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आणि या पद्धतीनं आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत आणि त्याच्या आत फिलिंगसाठी ना आपण चीज वापरतोय। छान असा गोलसर गोळा बनवायचा आहे आणि पोळी ज्या पद्धतीनं पुरण भरण्यासाठी आपण बनवतोय खोलगट गोलाकार, त्या पद्धतीने शेप बनवायचा आहे आणि यामध्ये चीज फिल करायचं आहे। आणि बॉल सगळ्या बाजूनी पुन्हा एकदा छान कवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तळल्यानंतर चीज मेल्ट होऊन बाहेर येणार नाही। अगदी व्यवस्थित आणि हलक्या हाताने ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे। एक एक करून असे मस्त सगळे चीज बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। मेक शुअर की सगळ्या बाजूनी चीज कवर होईल। त्यानंतर या ठिकाणी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा ॲड करून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक छानशी स्लरी बनवून घ्यायचं आहे आणि ते बॉल आहेत ते स्लरीमध्ये घोळायचे आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा ब्रेड क्रम्समध्ये कवर करून घ्यायचं आहे आणि त्याला 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट द्यायचं आहे। या पद्धतीने सगळ्या बॉलची प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि बॉल्स यामध्ये सोडायचे आहेत तेल गरम झाल्यानंतर। बॉल तेलात घातल्यानंतर लगेचच त्याला चमच्याने हलवायचं नाही आहे, त्याला थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून तो बॉल व्यवस्थित सेट होईल, त्याचे ब्रेड क्रम्स जे आहेत ते निसटून पडणार नाहीत। व्यवस्थित सेट झाल्यानंतरच त्याला छान तळून घ्यायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे आणि या ठिकाणी भरपूर क्रिस्पी झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि सी द चीज, ओ माय गॉड। या सर्व व्हेजीज वापरून आपण जे काही बाइंडिंग तयार केलेलं आहे ते कशी मी अजून एक रेसिपी दाखवणार आहे। दिस इज इवन मोर हेल्दी। तर काही पुढच्या मध्ये अथवा शॉर्ट्समध्ये मी ती रेसिपी तुमच्यासाठी घेऊनच येईन, त्यामुळे स्टे ट्यून। तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूच, तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।